संधीचा उपयोग करून हे बालकलाकार आता आपल्यासमोर कविभूषणाचे काही 21 छंद सादर करणार आहे आणि मी फक्त त्यांचा अनुवाद आपल्यासमोर मांडणार आहे मराठी, जेणेकरून आपल्याला ते छंद कशाशी रिलेट करतात हे अनुभवता येईल. तर आता आम्ही वन बाय वन करून एक छंद सुरुवात करू आणि एक छंद म्हटल्यानंतर त्याचा अनुवाद असं सिक्वेन्स असणार आहे. तर जो छंद ते पहिला म्हणतील त्याचा अनुवाद मी इकडे सांगणार आपल्याला. तर या सिक्वेन्स मध्ये तुम्हीही आम्हाला फॉलो केलं आणि समजून घेतलं तर आम्हाला आवडेल. धन्यवाद. सुरक्त रक्त बीज बिड्डालवी अंडनी जय जय सुंब सुबददिन भूषण जयश बननी सर्जा समत्य शिवराज कई देई विजय जय जग जननी. आता याचा अर्थ आहे, हे विजयनी आदिशक्ती कालिका भवानी तुझा विजय असो. तू मधु आणि कैटभ या दैत्यांना छळणारी तसेच महिषासुराचा वध करणारी आहेस. हे चामुंडे तू चंड आणि मुंड यांसारख्या पाखंडी दैत्यांचा नाश करणारी आहेस. तू सुरक्त रक्तबीज बिडालला मारले आहेस. तुझा विजय असो. भूषणजी म्हणतात की तू निशुंभ आणि शुंभ दैत्यांचा नाश करणारी आहेस. तू सरस्वतीचे रूप आहेस. तिचा जय जयकार करणारी आहेस. हे जगन्माता जगज्जननी सिंहासमान असणाऱ्या शक्तिशाली शिवाजी राजाला विजय प्रदान कर. तुझा विजय असो. शिवाजी महाराजांच्या सेनेचे झेंडे फडकत आहेत. हत्तींच्या घंटात जोर जोरात वाजत आहेत. घंटांच्या प्रचंड होणाऱ्या ध्वनीमुळे देशोदेशीचे राव राणे पळून गेले व ते रणांगणावरती थांबण्याचे धाडस करू शकले नाहीत. युद्धाच्या नगाऱ्यांचा ध्वनी ऐकून पर्वत कोसळले. हत्तींचे हौदे ढिले झाले. त्यांच्या गंडस्थळावरती स्त्रवणाऱ्या मदावरती लालचेने फिरणारे भुंगे आपल्या घरी पलायन करू लागले. हे पलायन असे होते की स्त्रियांच्या केसांच्या बटा घाबरून गेल्याच्या कारणामुळे गडबडीत सुटल्या. सेनेच्या दबावामुळे पृथ्वीला धारण करणाऱ्या कच्छपाच्या कठीण असणाऱ्या पाठीचे फुटून तुकडे उडाले तर शेषनागाचा फणा केळीच्या पानाप्रमाणे फाटून गेला. शिवाजी महाराज त्यांची चतुरंग सेना रथ, हत्ती, घोडे व पायदळ घेऊन मोठ्या उत्साहाने बाहेर पडत आहेत. भूषणजी म्हणतात, मोठ्या मोठ्या नगाऱ्यांचे ध्वनी सर्व दिशांना घुमत आहेत. हत्तींच्या गंडस्थळातून स्त्रवणाऱ्या मधामुळे नद्यांचे प्रवाह भरून वाहत आहेत. त्यामुळे त्यांचे नद बनत आहेत. हत्तींच्या झुंडीच्या झुंडी सर्वत्र पसरण्याने व धक्का देण्यामुळे पर्वत उन्मळून पडत आहेत. सैन्याच्या संचलनामुळे एवढी धूळ उडत आहे की त्यामुळे सूर्य झाकोळला गेला आहे व तो एखाद्या सामान्य ताऱ्यासमान भासत आहे आणि सागराचे पाणी तर एखाद्या थाळीमध्ये ठेवलेल्या पाऱ्याप्रमाणे हलत आहे. देवलिकी रावत फिरावत आणि सानली ऐसे समय रावण ने सभा गलब की गौरा गणपति आप औरों को देती तब आपने मुकाम सब मानी गदब की. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देते सिद्दीकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देते सिद्दीकी. सिद्धाई गई रही बात रब की. काशियों की कला गई मथुरा में सिद्ध भई. काशियों की कला गई मथुरा में सिद्ध भई. शिवाजी ना हो तो सुन्नति होती सबकी. शिवाजी ना हो तो सुन्नति होती सबकी. देवळे पाडली, जिकडे तिकडे अलीचे निशाण फिरवले. त्यामुळे देशातील राव राणे घाबरून पळून गेले. दुसऱ्याचे दुःख नाहीसे करणारे आपले देव पार्वती आणि गणपती त्यांचा कोणताही चमत्कार दाखवू शकले नाही. स्वतःवर संकट येताच ते लपून बसले.
पीर आणि पैगंबर तर दिगंबराचा अवतार भासू लागले. साधू संतांची शिंताई निष्फळ झाली, पुण्याई वाया गेली व फक्त रबचीच गोष्ट राहिली. काशीची कला गेली, मथुरेची मशीद झाली. अशा परिस्थितीमध्ये जर शिवाजी महाराज झाले नसते तर सर्वांचीच सुनता झाली असती. शक्रजीनी सैल पर अर्कतम फैल पर बीरन की रैल पर लंबोदर लेखिए रामरस कर्ण पर भीम जरासंध पर भूषण सिंह पर कुंभज भी सेखिए हर्ष अन्नंग पर गरुड़ भुजंग पर कौरव के अंग पर पारज्य देखिए बाघ जो विहंग पर सिंह जो मदंग पर लक्ष्य चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए. जसे इंद्र पर्वतांचा सूर्य निबिड अंधकाराचा नाश करतो, तसेच लंबोदर विघ्न समुदायाचा नाश करतो. रामचंद्रांनी जसा रावणाचा, भीमाने जरासंधाचा वध केला, तसेच अगस्त्य ऋषींनी सागरास प्राशन केले. कामदेवांना शंकराने नष्ट केले, सर्पांना गरुडाने नष्ट केले, तसेच कौरवांचा अर्जुनाने निपात केला. पक्ष्यांवरती जसा बहिरी सठाणा तुटून पडतो, हत्तींवरती जसा सिंह तुटून पडतो, त्याचप्रमाणे लेंच चतुरंग सेनेवरती शिवराज तुटून पडतात. गढ़ न बजाया पर धर न सजाया करी छोड़ने के ते धर्म दुआर दे भिखारी से साई के सुपूत पूत वीर शिवराज सिया कहते गढ़धारी किए बन बन जारी से भूषण बखाने कहते दिने भरती खाने से सैयद गए रैयत बजारी से महाजन महातो से मुगल महाजन से महाराज जौंडीरी ने पकड़ी पठान पटवारी से. शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराजांनी अनेक दुर्गांना तोडून फोडून त्यांच्या किल्लेदारांना आपला धर्म समजून भिकारी बनवले व सोडून दिले. अनेक गडधारी राणा वनातून भटकू लागले. भूषणजी म्हणतात, त्यांच्या शेख सय्यद 5000 सरदारांना पकडून बंदी बनवले व तेली तामोली व सामान्य प्रजा बनवून सोडून दिले. मुघलांच्या मोठ्या गावच्या महंतांना, महाजनांना, पठाणांना पकडून त्यांच्याकडून अशा प्रकारे कर गोळा केला की ते गावचे सर्वात छोटे कर्मचारी म्हणजेच पटवारी वाचू लागले. चंद्रराव चूर करी जावली जपत किनी घेरी व सिंगारपुर भूषण को जाई के भूषण को नृत्य सुल्तान दल खेदी डारे मारी डारे अफजल दल को गिराई के ए दिल सो बेदिल हरम करे बार बार ए दिल सो बेदिल हरम करे बार बार अब का सोए सुदसिया ही जगाई के भेजिए सुबट शिवराज को रिसाले भेजिए सुबट शिवराज को रिसाले कंदबाजी करनाले परनाले गढ़ आई के. शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरयाचा पराभव करून त्याचे राज्य जप्त केले. त्याचबरोबर इतर सर्व शत्रू शासकांना मारून त्यांच्या नगरांचा संहार केला. भूषणजी म्हणतात, त्यांच्या सेनेचा स्तंभ मानला जाणाऱ्या सेनापती अफजल खानाला तबला वाजवल्याप्रमाणे मारले, त्याचे पोट फाडले. आदिलशहाच्या हरम मधील बेगमा हताश होऊन त्याला सारख्या विचारतात की झोपलेल्या सिंहाला जागवून तू आता काय सुखाची झोप घेऊ शकशील का? आता शिवाजी महाराजांना पाठवायच्या भेटवस्तू व कर इत्यादी लगेच पाठवून द्या, कारण महाराज शिवाजी राजांच्या तोफा प्रसिद्ध दुर्ग पन्हाळ्यावरती येऊन गरजत आहेत. सौगन के ऊपर ही ठाड़ रही बेगे जो ताही करो किया 4000 इनके मियरे जानी गए मिसिर गुसी ले गुसा धारी मन की दुनिया सलाम न बचन बोले सियारे भूषण बन्नत महावीर बनकर लाग्यो सारी बात सारी के उड़ाए गए जियरे तमकते लाल मुख सिवा कोने की भये स्याह मुख नारंग सी काह मुख पियरे. वाह वाह. जे शीर्षस्थान मिळवण्यासाठी योग्य आहेत त्यांना सप्तहजारी, पंचहजारी अशा दर्जाने लहान लोकांच्या जवळ उभे केले. आपणास उच्च सरदारांच्या रांगेच्या विरुद्ध रांगेमध्ये उभे केल्यामुळे शिवाजी महाराजांनी क्रोधायमान होऊन औरंगजेबाला अभिवादन केले नाही व महाराज त्याच्याशी मृदू वचनही बोलले नाही.
भूषणजी म्हणतात, महावीर शिवाजी महाराज मनाला येईल ते बोलू लागतात. शाही दरबारातील लोक घाबरून गेले. शिवाजी महाराजांचे क्रोधाने लालबुंद झालेले मुख पाहून औरंगजेबाचा चेहरा काळा पडला आणि त्याच्या शिपायाची तोंडे पिवळी झाली. गरुड़ को दावा सदा नाग के समूह पर, दावा नाग जुआ पर सिया सिरताज को, दावा पुरोहित को महारन के कुल पर, पंछिन के गोल पर दावा सदा बाज को. भूषण अखंड नव खंडमयी मंडल में तप पर दावा रवि किरण समाज को. पूरब बचाव दे चर्चित से उत्तर लो, जहाँ पाँच शहीद और दावा शिवराज को, जहाँ पाँच शहीद और दावा शिवराज को. सर्पांच्या समूहावरती नेहमी गरुडांचा दावा असतो. हत्तींच्या झुंडीवरती नेहमी सिंहाचा दावा असतो. पर्वतांच्या फुलावरती इंद्राचा दावा असतो. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या समूहावरती बाज म्हणजे बैरी ससाण्याचा दावा असतो. भूषणजी म्हणतात, संपूर्ण भूमंडळावरील अंधकारावरती सूर्याच्या किरणांचा दावा आहे. त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण संपूर्ण देशामध्ये जेथे पाचशाही आहे तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दावा आहे. जापर सहितने शिवराज सुरेसगी, ऐसी सभा शुभ साजे, योग विभूषण जपत है लगी संपत्ति को अलकापति राजे. ज्या मध्य तिरी लोक की दीप्ति, ऐसो बड़ो गढ़ राय विराजे. बारी पताल सी माझी मई, अमरावती की छवि ऊपर छाजे, अमरावती की छवि ऊपर छाजे. रायगड या बलाढ्य दुर्गावरती शहाजीराजांचे पुत्र शिवाजी महाराजांची इंद्राच्या सभेप्रमाणे सभा सजलेली आहे. भूषणजी म्हणतात, रायगडावरील महाराजांची संपत्ती पाहून अलकापती कुबेरालाही लाज वाटते. तिन्ही लोकांची छबी धारण करणारा असा हा रायगड मोठा शोभिवंत आहे. रायगडाची खोली पाताळाच्या समान, माची पृथ्वीच्या समान, तर वरील भाग इंद्रपुरी सारखा शोभिवंत आहे. साहित्य में सर्जा कुमान सलाहेर पास, की रोक रुखेत की वीर अचलन सो. भूषण भन्नत करी क्ररस बहानोरान, धरणी सुजांत धरी प्राण देवलन सो. अमर के नाम के बहाने गो अमरपुर, चंदा उठलरी शिवराज के धरन सो. सर्जा कफाच शिकाजी के बहाने, बाबूराव उमरव ब्रह्मचारी के चरण सो. शहाजीराजांचे पुत्र आयुष्यमान सर्जा शिवाजी महाराजांनी अटल व दुर्जय अभिरामवरती नाराज होऊन साल्हेरच्या जवळ कुरुक्षेत्र निर्माण केले. भूषणजी म्हणतात, महाराजांनी सर्व शत्रूंना जबरदस्तीने पकडून त्यांचे बळी दिले. त्यांना पृथ्वीवर आपटून त्यांचे प्राण आकाशाला देऊन टाकले. अमरसिंह चंदावत महाराजांच्या सेनेबरोबर युद्ध करून आपल्या नावाचा म्हणजे अमर राहण्याचा बहाणा करून देवलोकी निघून गेला आणि कालीच्या प्रसादाचा बहाणा करून बाबू उमराव तसेच सरदार रूपी पशुंना त्याने पृथ्वीला खाऊ घातले. कुंद कहा पयवृंद कहा रुचंद कहा सरजाज आगे, भूषण भान तुसन कहा खुमाल प्रताप मैतर पागे. राम कहा विजयराम कहा बलराम कहा रण में अनुरागे. बाज कहा मृगराज कहा अतिसाहस में शिवराज के आगे, अतिसाहस में शिवराज के आगे. कुंदफूल, दूध आणि चंद्र यांची शुभ्रता, सूर्य आणि अग्नीचे तेज, श्रीराम परशुराम बलराम यांचा पराक्रम, तसेच बैरी ससाणा आणि सिंह यांचे साहस या सर्व गोष्टींची एकत्रित तुलना केली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्ती, प्रताप, शौर्य आणि साहसापुढे कमीच पडते. शिवरायांचे व्यक्तिमत्व इतके विलक्षण आणि इतके महान आहे की त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. बापते विसल भूमि जीते दस दिसेनते मई में प्रताप की तो भारी उपवानसो. ऐसो भयो साई के सपूत शिवराज वीर, जैसे भयो होता है ना भय कौआनसो. ऐदल कुतुब सा औरंगा के मारी बेको भूषण बनत को सरजा कुमानसो. तीन पूर त्रिपुर के मानसे व तीन बाण तीन पात साई आणि एकैक किरवानसो. स्वतःच्या वडिलांची दाही दिशांना पसरलेली ही विशाल भूमी शिवाजी महाराजांनी जिंकली.
पृथ्वीवरती सर्वात जास्त प्रताप जर कोणाचा असेल तर तो सूर्याचा आहे. शहाजी राजांचे सुपुत्र वीर शिवाजी महाराज हे असे आहेत की त्यांच्याशिवाय अन्य कोणाचाही प्रताप सूर्याप्रमाणे प्रखर व तेजोमय नाही. भूषणजी म्हणतात, आदिलशाह, कुतुबशाह व औरंगजेबाला पराभूत करून शिवाजी महाराज हे आयुष्यमान झाले आहेत. तसे शंकराने त्रिपुर राक्षसाचा 3 वेळा वध केला, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी एकाच किरपाणाने तिन्ही पातशाहांना पराभूत केले आहे. उंच घोर मंदिर के अंदर रहा नवरी, उंच घोर मंदिर के अंदर रहाती है. कंदमूल भोग करे 3 बेर खाकी सो तो 3 बेर खाकी है. भूषण से खेल अंग विजन डुलाती ते विजन डुलाती है. भूषण बनत शिव राजवीर तेरे त्रास नगन जड़ाती ते पर नगन जड़ाती है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आणि धाकाच्या भीतीपोटी शत्रूच्या ज्या स्त्रिया एकेकाळी अतिशय उंच आणि आलिशान महालांमध्ये राहत होत्या, त्यांना आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उंच आणि भयंकर डोंगरांच्या गुहांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. महालात राहून अत्यंत स्वादिष्ट आणि गोड कंदमुळे आणि पक्वान्ने खाणाऱ्या या स्त्रिया आता जंगलात भटकून पोट भरण्यासाठी केवळ कंदमुळे खाऊन जगत आहेत. एकेकाळी दिवसातून 3 वेळा उत्तम जेवण खाणाऱ्या या राण्या आता केवळ भूक भागवण्यासाठी झाडांची 3 बोरे खाऊन दिवस काढत आहेत. महालात असताना अंगावर सोन्या चांदीच्या दागिन्यांचे वजन सहन करणाऱ्या या राण्यांचे शरीर आता उपासमारीमुळे आणि त्रासामुळे कमजोर झाले आहे. पूर्वी महालात दास दासी ज्यांच्या अंगावर पंख्याने वारा घालत असत, त्या स्त्रिया आता जंगलात भटकताना थकल्यामुळे स्वतःच्या पदराने निर्जन ठिकाणी वारा घालत आहेत. कवी भूषण म्हणतात की हे वीर शिवाजी, तुझ्या दहशतीमुळे शत्रूच्या स्त्रियांची अशी अवस्था झाली आहे की ज्या स्त्रिया पूर्वी स्वतःच्या अंगावरील दागिन्यांमध्ये जड जवाहीरात जळवत असत, त्यांना थंडी आणि भयामुळे कुडकुडत उघड्यावर राहावे लागत आहे. यो पहिले उमरावलरे रणजेर कियो जसवंत अजूबा साऊद खा अरु दाऊद खा पुनी हारी दिलर मोहम्मद डूबा. भूषण देखे बहादुर खा पुनी होय मावत खा अति उबा. सुखत जानी शिवाजू के तेज ते पानसे पेरत औरंग सुबा. सर्वप्रथम रणांगणावरती उमराव लढले, नंतर जसवंत सिंहाचा पराभव झाला. शाहिस्ता खान, कुतुबशाह आणि मोहम्मद बुडाले. भूषणजी म्हणतात, बहादूर खान व महाबत खान गाखूळ झाले. शिवाजी महाराजांच्या तेजाने औरंगजेब व त्याचे सरदार अंतर्धाह्य आदरले आणि पूर्णपणे शुष्क पडले. कुरुमकमलकम धुजय कदम फूल गोरा है गुलाबराना केतकी विराजे बॉडरी पवार जुई सोद है चंद्रावत बकुल कुंदेरा अरु हाड़ा अंसराजे. भूषण बनत मुझ कुंड बड़ गुजर है बगीले पसंद सब कुसुम समाज है. सबई को रसली के बेटे न सकत आए. अली नवरंग से चंपा शिवराज है. अली नवरंग से चंपा शिवराज है. जयपूरचे कुचवा, जोधपूरचे कबंदज आणि कदंब हे कमळाप्रमाणे आहेत. गौड हे गुलाबाप्रमाणे, तर राणा हे केतकीच्या फुलासारखे आहेत. पवार हे पांढरीसारखे, तर चंदावत हे जुईच्या पुष्पाप्रमाणे आहेत. बुंजेल्यांचा साज आणि बाज तर चमेलीप्रमाणे आहे. भूषणजी म्हणतात, बडगुजर हे मुचकुंदाप्रमाणे व बसंत बघेले हे वसंत ऋतूमधील पुष्पासारखे आहे. औरंगजेब रूपी भुंगा या सर्व राजांच्या पुष्पामधील मध शोषल्याप्रमाणे कर गोळा करत आहे. परंतु शिवाजी महाराज हे चाफ्याचे पुष्प आहे. चाफ्याच्या फुलात मध नसते, त्यामुळे भुंगा त्या पुष्पावरती बसत नाही. तद्वत औरंगजेब शिवाजी महाराजांकडून कर गोळा करू शकत नाही. सांच को नमामि देवी देवता न जाने अरु ऐसी उड़ान में कहत वत जब की. और बादशाह हम के हाथी चाव हिंदन की अकबर शाहजहां कहे सकी तब की. बब्बर के तब्बर वो मायू हद बाटली गए दोनों एक करीना पुरानो वे दढ़ाव की. काशियों की कला जाती मथुरा मस्जिद होती. शिवाजी लोग तो सुनाती होती सबकी.
शिवाजी नो होतो तो सुनती होती सब. औरंगजेब सत्य गोष्टीला मानित नाही, देव देवतांना जमानित नाही. अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला मनात आलेली तेव्हाची एक गोष्ट सांगतो. बादशहांना हिंदूबद्दल आदर होता याची साक्ष प्रत्यक्ष अकबर व शहाजहान बादशाह देत होते. त्यांच्याप्रमाणे बाबराचा मुलगा हुमायूं याने देखील हिंदूंची धर्म मर्यादा राखली. पुराण व वेद यांची भिन्न भिन्न असलेली तत्वे एक केली नाहीत. परंतु औरंगजेबाने मात्र ही सर्व तत्वे पायदळी तुडवल्यामुळे काशीची कला गेली, मथुरेची मशीद झाली. आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जर हा अवतार झाला नसता तर सर्व हिंदूंची सुलतान झाली असती. मोरंग कुमावानी बांधव पलाव सबै काले गणाव जाती भूपति के गोत्र है. भूषण भरत गेरी विकट निवासी लोग बावनी भवन जनव कोटि गुंगज होते हैं. काबुल कंधार मुरा सान जोर के ने जिन मुगल पठान से सैयद विरोध है. अब लागी जानत है बड़े होता पातशाह शिवराज प्रगटे ते राजा बड़े होते. मौरंग, कुमाऊ व पलाऊ या सर्व राजांना आपल्या अधीन केले. इतर भूपतींना कैद केले. त्यांची गणना कशी करू? भूषणजी म्हणतात, अवघड पर्वतांमध्ये राहणाऱ्या वनवासी, गिरिवासी तसेच बावली, बवेजा, नवकोटी इत्यादींना निस्तेज करून टाकले. ज्या मुघल, पठाण, शेख, सय्यद यांनी काबूल, कंदाहार व खुरासानला जेरीस आणले ते आता रडत आहेत. असे वाटत होते की बादशाह मोठे होते, मात्र शिवराज प्रकटल्यानंतर असे वाटू लागले आहे की राजे शिवाजीच मोठे आहे. आवतों को साल खाने ऐसे खर्चे त्योहार ठाने जानो औरंग उनके प्राणों को लेवा है. रसोपट भयती घोटे आकरे में सातो चौकी नंगी है करी है तरेवा है. भूषण बनत यही चौच कछाया यो बादशाह जगत की छाती मारी जेवा है. जानने परंतु ऐसे काम है करत गंधर्व देवा आली सिद्ध है की सेवा है. शिवाजी महाराजांनी क्रोधित होऊन गुसलखान्यामध्ये म्हणजेच दिवाण ई खास मध्ये असे काही रूप बदलले की औरंगजेबाला माहीत झाले महाराज आता त्याचे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. रसभंग झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी आग्र्यातील 7ही चौक्या उल्लंघून नर्मदेच्या तीराला आपले घर बनवले व ते तेथे जाऊन थांबले. भूषणजी म्हणतात, महाराजांनी पृथ्वीच्या 4ही दिशांचे राज्य प्राप्त करण्याची इच्छा प्रकट करून चंगेज खानाचा वंशज असलेला औरंगजेब बादशाहच्या छातीवरती खाव घातला. असे काम करणारे महाराज हे गंधर्व आहेत की देव आहेत की सिद्ध साधू आहेत हे मला माहीत नाही. वनमगी को आई कपट रूप पर संजोग के आखरे में डालदारा चौक में चुनाए लेगा चंद्र उच्ची नयनो मरे बाप के माइक किनो ऐसा होता घाटा सो में नहीं कहे फेरी पीर पे तरायो चार चुगल के गम के भूषण भनत छर छंदी मत मंद महा सो चोए खाए के बिलाली बेटी तप के. औरंगजेबा, तू दररोज सकाळी खुदाचे नामस्मरण करण्यासाठी हातामध्ये जपमाळ घेऊन उठतोस, परंतु तू कपटाचे साक्षात रूप आहेस. तुझे जप करणे हे कपट पूर्ण आहे. तू आग्र्याला जाऊन आपला मोठा भाऊ दारा शुकोळ याला भर चौकात भिंतीमध्ये चिणून मारलेस व मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या आपल्या बापाला म्हणजे शहाजहानला कैदेत टाकलेस. तू स्वतःच्या नातेवाईकांना देखील मारलेस. काही खोटारड्या व चुगलखोरांच्या सांगण्यावरून तू त्यांना हत्तीच्या पायी दिलेस. तू तर असा आहेस की जसा की 100 उंदे खाऊन तपश्चर्याला बसलेला बोकाच जळतो. कभी करे करन जीता कमने तो अरिन के उरन कोनो ई में छेव है कहत घरे से गरीबे को शेष ऐसे और धराधरनी को मीटियो अहमेव है कहत घरे से गरीबे को शेष ऐसे और धराधरनी को मीटियो अहमेव है. भूषण भरत महाराज शिवराज
शिवाजी महाराजांना ते भरपूर दान देतात म्हणून दानवीर कर्ण म्हणतात. महाराजांनी शत्रूच्या हृदयावर अशा प्रकारे घाव घातला आहे की लोक त्यांना अर्जुन म्हणतात. त्यांनी पृथ्वीचे पालन करणाऱ्या इतर राजांचा अहंकार नष्ट केला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील राजे लोक त्यांना पृथ्वी धारण करणारा शेषनाग म्हणतात. भूषणजी म्हणतात, शिवाजी महाराज तुमच्या राज्य कार्याला पाहून तुमचा कोणी भेद करू शकत नाही. तुमची राजनीती अतिशय गूढ आहे आणि म्हणूनच कहरी आदिलशाह, मनमौजी कुतुबशाह आणि बहरी निजामशाहला जिंकणारे मुघल बादशाह सुद्धा तुम्हाला देव मानतात. आता सगळेजण मिळून इंद्रजीबी शंभर हा छंद सादर करतील एकत्रित. 1 2 3 स्टार्ट. इंद्रजिबी जंबपर गाढवसु वंबपर रावणसा दंबपर रघुकुल राज है. रावणवारी रावण शंभुरती रावण जो सहस्र बाहुकर राम विजराज है. राम विजराज है. दावानु दंडपर सीतानु दंडपर भूषण भी दंडपर जैसे मृगराज है. जैसे मृगराज है. तेज तमा हंस पर कर्णजिबी कंस